मानसिक त्रासाचा हा मुद्दा होऊ शकतो काही लोकांसाठी ज्यांचं डोकं ठिकाणावर आहे, ज्यांना हे कळते की हा कसा काय निर्णय दिलेला आहे। आणि आता यांच्यापैकीच काही जण 14 केसेस यांच्या विरुद्ध दाखल केले। इथे बसलेले काही लोक खाली बसलेले, भरत गोगावले यांनी दाखल केले हायकोर्टामध्ये केसेस की या सगळ्या लोकांना अपात्र का केलं नाही। न्यायालयाने अशा प्रकारची केस दाखल करून घेऊ सुद्धा नाही असं माझं म्हणणं आहे। तुम्ही संपूर्ण न्यायव्यवस्थेची कायद्याची थट्टा उडवता का? यांच्यावर खूप मोठा फाईन मारला पाहिजे उच्च न्यायालयाने असं माझं मत आहे। एक शेवटचं सांगतो आणि थांबतो। 2 मित्र होते आणि ते दोघं जण भेटले पारावर, तर तो मित्र म्हणाला की माझ्या बकरीने अंड दिलाय। तो म्हणाला बकरी कुठे अंड देत असते का? नाही माझ्या बकरीने दिलाय अंड। तर तो खूप भांडायला लागला। तेव्हा तो म्हणाला चल मी दाखव तुला, चल म्हणे दाखव बकरीने कसं अंड दिलं। घरी गेले ते त्याच्या, तर त्यांनी त्याच्या कोंबडीचंच नाव बकरी ठेवलं। राहुल नार्वेकर यांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवलेलं आहे। दुसरीकडे खूप मोठा भ्रष्टाचार न्यायव्यवस्थेत वाढत आहे, याच्याबद्दलची चिंता मी नक्की व्यक्त करीन। मी जस्टिस चंद्रशेखर धर्माधिकारी जिवंत असताना त्यांच्यासोबत काम करत होतो। ते नेहमी सांगायचे की आता कायद्याचं राज्य काही राहिलं नाही, काय द्यायचं राज्य राहिलेलं आहे। आणि असं जर चित्र असेल तर हे लोकशाहीसाठी काही चांगलं नाही। त्यामुळे आपण शिवसेनेच्या सगळ्या इथे जमलेल्या पदाधिकाऱ्यांना आणि हे ऐकत असलेल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना मला सांगायचं आहे की लोकशाहीवर प्रेम करणं आपण या केसच्या निमित्ताने शिकलं पाहिजे। धन्यवाद।